नमस्कार. मीराला निरूपाचं खरं सत्य समजलेलं असतं. मीरा खूपच निरूपावरती चिडलेली असते. मीरा निरूपाला जाऊन विचारते, सासूबाई तुम्ही खरं खरं सांगा. आता तुम्ही माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नका. सासूबाई, हे तुमचा मुलगा आहेत की नाही? हे जर का सत्य तुम्ही मला सांगितलं नाही तर उगाचच होत्याचं नव्हतं होईल. सासूबाई प्लीज सत्य लपवून ठेवू नका. तेव्हा निरूपा बोलते, मीरा काय चाललंय तुझं? मीरा, आता तू उगाचच शहाणपणा करू नकोस आणि उगाचच नको त्या गोष्टी उलगडून काढू नकोस. तेव्हा मीरा बोलते, नाही सासूबाई, आजपर्यंत मी शांतच होते, पण आता मात्र नाही. सासूबाई मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे. खरं काय ते सांगा सासूबाई, उगाचच गोष्टी लपवून ठेवू नका. तेव्हा निरूपा बोलते, तुला काय ऐकायचं आहे मीरा? मीरा, तुला जे उत्तर पाहिजे ते माझ्याजवळ नाही आहे आणि तू उगाचच नको त्या गोष्टी उलगडून का काढतेस? मीरा, आता बस कर. तेव्हा मीरा बोलते, सासूबाई, मला सगळं कळून चुकलंय. अहो, पंकजचा जन्म 1998 मधला आणि पुढच्या 6 महिन्यात यांचा जन्म, हे शक्यच नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, बस झालं. अति शहाणपणा करायला कोण सांगतं ग? तू स्वतःचं बघ ना. तेव्हा मीरा बोलते, सासूबाई का असं करताय तुम्ही? का माझ्या नवऱ्याचं सत्य लपवून ठेवताय? जे काही आहे ते मला सांगितलं तर बरं होईल. त्यावेळेला मीरा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला निरूपा मीराचा हात धरते आणि तिला फरफटत बेडरूम बाहेर ढकलते. तेवढ्यात तिथे आजी आलेली असते आणि आजी मीराला कशीबशी सावरते आणि ती मीराला बोलते, मीरा काय झालं? आणि निरूपा तुझं काय चालू आहे? निरूपा, तू असं कसं काय वागू शकतेस? तू मीराला असं ढकललंच का? तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, तुम्हाला नाही माहिती ही मुलगी माझं डोकं खातीये. नको ते प्रश्न मला विचारतीये आणि आता मात्र मला तिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, मग काय करू सासूबाई? सगळं काही डोळ्याला दिसत असताना सुद्धा मी शांत बसून राहू? सासूबाई, माझ्या नवऱ्याचा भूतकाळ मला समजलाच पाहिजे. अहो, तुमच्यावरती जीव लावतात हो ते. खरं सांगायचं तर तुमच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा प्रयत्न करतात ते. पण तुम्ही काय करता? तुम्ही मात्र नको ते करताय आणि या गोष्टीला मात्र मी पाठिंबा देणार नाही. त्यावेळेला लगेच आजी बोलते, मीरा अगं असं का करतेस? असं वागून तुला काय मिळतं? तेव्हा लगेच मीरा बोलते, बस करा आजी. सत्य लपवताय तरी कशाला? सासूबाई येतात जाता म्हणत असतात, सत्या माझा पोरगा नाही. त्यामुळे मला तर आता खात्रीच पटली की हे सासूबाईंचा मुलगाच नाहीयेत. मुळात सत्यजित सुधाकर गायकवाडच नाहीयेत. तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने ओरडतात, मीरा तुझ्या तोंडाला आवर घाल. काय आहे ना मीरा, आमचंच चुकलं. चांगली सून म्हणता म्हणता तू तर उगाचच आगाऊपणा करायला लागलीस. तेव्हा लगेच मीरा सुधाकर रावांसमोर हात जोडते आणि सुधाकर रावांना बोलते, बाबा, बाबा खरंच मला माफ करा. बाबा खरंच माझं चुकलं. काय करू मी? तुम्हीच सांगा मला. बाबा, आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी शांतपणे करत आले, पण तुम्ही मात्र माझा तिरस्कारच करताय. बाबा प्लीज प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, काय समजून घ्यायचं? तूच बोल ना, काय समजून घ्यायचं? मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाहीये मीरा. तेव्हा मीरा बोलते, बाबा माझं काहीच म्हणणं नाही.
मला फक्त यांच्या जन्माची गोष्ट सांगा. यांची खरी आई कोण हे मला सत्य समजलंच पाहिजे. आणि ते जर का सत्य मला समजलं नाही तर मग मी शांत बसणार नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा तू ठरवलंच आहेस की सत्य जाणून घ्यायचंच म्हणून. मीरा पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या गोष्टी आमच्याकडून अपेक्षा करतेस ना त्या गोष्टी जर का समोर आल्या तर होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा. मी काहीही होत्याचं नव्हतं होऊ देणार नाही. मी सगळं काही नीटच करेन. बाबा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, सगळं नीट होणार. तेव्हा लगेच आजी बोलते, याचा अर्थ तू सगळं काही ऐकायचंच ठरवलंयस. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, हो मला सगळं ऐकायचं आहे. जे काही असेल ते मला समजून घ्यायचं आहे. त्यावेळेला मात्र सुधाकरराव बोलतात, आई काय करू मी या मुलीचं. तेव्हा आजी बोलते, काही नाही, मुळात तिच्याशी बोलण्यातच अर्थ नाहीये. आणि मला तर आता असंच वाटायला लागलंय की मीराला सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत. उगाचच कशाला गोष्टी आपण थांबवून ठेवायच्या. आता मात्र मला काही ऐकायचं नाही. जे काही आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे आणि तुमच्या समोरच असणार. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, पुरे आता मला सगळं काही कळलंच पाहिजे. त्यावेळेला आजी बोलते, ऐकायचं आहे तुला तर ऐक. हा जो सत्य आहे ना तो निरूपाचा लेख नाहीच, पण सुधाकर मात्र त्याचा बाप आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, तुम्ही काय बोलताय कळतंय का. तुम्ही जे काही बोलताय ना त्या गोष्टीचा नीट विचार करा आजी. असं कसं काय तुम्ही बोलू शकता. त्यावेळेला आजी बोलतात, खरं सांगतेय मीरा, सुधाकरचाच मुलगा सत्य आहे पण निरूपाचा मुलगा नाही. तेव्हा मात्र मीरा गोंधळते आणि बोलते, याचा अर्थ बाबांची 2-2 लग्न झालेत. तेव्हा लगेच निरूपा बोलते, नाही, माझ्यासारखीच माझी दिसणारी बहीण, तिच्या प्रेमात पडले होते तुझे बाबा आणि हे सर्व होऊन बसलं. तेव्हा मात्र मीरा चांगलीच घाबरते. मीरा बोलते, बाबा हे सर्व काय आहे. बाबा तुम्ही असं वागू शकता. नाही बाबा, आता सुद्धा तुम्ही माझ्यापासून सत्य लपवतातच. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, नाही, ही सर्व माझ्याच पापाची शिक्षा आहे. म्हणून तर निरूपा कायम माझ्याशी तुडसपणे वागते. म्हणजे खरं सांगायचं तर तिचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तिने हा संसार माझ्यासोबत टिकवून धरलाय. तेव्हा मात्र निरूपा बोलते, कळलं तुला सत्य. तो पनवती माझ्यासाठी का पनवती आहे ते. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई अहो बस करा. कुणाला पनवती बोलता यांना. अहो हे प्रत्येक वेळेला तुमचा विचार करतात आणि तुम्ही मात्र येता जाता त्यांना पनवती पनवती अशी हाक मारता. प्लीज असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र आजी बोलते, मीरा झालं समाधान, आता या गोष्टी परत काढू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी तुम्ही असा का विचार करताय. आजी माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. खरं सांगू का आजी, मला याच गोष्टीचा त्रास होतोय. त्यावेळेला लगेच आजी बोलतात, खरं सांगू, प्लीज तू या गोष्टींचा त्रासच करून घेऊ नकोस. तू जरा शांत राहा. आणि आता जर का तू शांत राहिलीस तर बरं होईल. मी एकच सांगेन मीरा, आता सगळं काही संपलंय. त्यावेळेला मीरा बोलते, आजी किती दिवस हे सर्व सत्य तुम्ही यांच्यापासून लपवून ठेवणार आहात. आजी प्लीज, यांच्यापासून सत्य लपवायची गरजच नाहीये.
त्यावेळेला लगेच आजी बोलते, मीरा, आम्ही तुला सत्य सांगितलं ना, मग सत्याला या गोष्टी कळू देऊ नकोस. आणि तू जर का एवढे उपकार केलेस तर बरं होईल. त्यावेळेला मीरा बोलते, प्लीज आजी, हात जोडू नका. मला सुद्धा या घरापासून लांब जायचंच नाहीये. पण खरं सांगू आजी, माझ्या नवऱ्यापासून तुम्ही जी गोष्ट लपवायला सांगताय ती मात्र मला जमणार नाही. कारण मला लवकरात लवकर हे सत्य त्यांना सांगावंच लागेल. तेवढ्या सत्यजित मोठ्याने बोलतो, कसलं सत्य मीरा? धूमकेतू, अगं काय चाललंय तुझ्या मनात? तेव्हा मात्र मीरा काहीच बोलत नाही. तेवढ्या सत्यजित मीराच्या जवळ येतो आणि मीराला बोलतो, धूमकेतू, अगं बोल ना, कसलं सत्य तुला मला सांगायचं आहे? तेव्हा लगेच मीरा बोलते, खरं सांगू, मी तुम्हाला आता जे काही सांगेन त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही, स्वतःला सावराल. कारण हे सर्व सत्य ऐकल्यानंतर तुम्ही कोलमडाल आणि मला ते कधीच होणं नको आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं काही एक गरज नाही. आणि तसंही सत्यजित, अरे तुला या गोष्टींची गरजच काय? तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा थांबा, किती दिवस हे सगळं सत्य लपवणार आहात? किती दिवस स्वतःला त्रास करणार आहात बाबा? कधी ना कधीतरी हे सत्य सर्वांसमोर येणारच. आणि बाबा, मला हे सत्य लपवायचं नाहीये, मला सांगायचं आहे. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, मीरा, तुझ्या या हट्टापायी सगळ्याच गोष्टी संपतील. मीरा, कळतंय का तुला? तेव्हा मात्र मीरा बोलते, बाबा, सत्य लपवून सुद्धा सगळ्या गोष्टी तशाच्या तशा राहिल्यात. आता जर का सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजत असतील तर मला त्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. बाबा प्लीज मला त्या गोष्टी सांगू देत. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, जशी तुझी इच्छा मीरा. तुला जर का या गोष्टींमध्ये मुद्दामून खोडा घालायचाच असेल तर तुझी इच्छा, मी तुला अडवणार नाही मीरा. पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, तुझ्यामुळे जर का माझा मुलगा कायमचा दूर गेला तर मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, बाबा, तुमचा मुलगा दूर जाणार नाही ही मी खात्री देतो. आणि प्लीज प्लीज बाबा, या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवा. त्यावेळेला लगेच आजी बोलते, मीरा, अगं समजून घे, नको सांगूस या गोष्टी. त्यावेळेला सत्या बोलतो, धूमकेतू, तुला माझी शपथ आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. धूमकेतू, काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मात्र मीरा बोलते, खरं सांगू, आता तर मला सांगायचंच आहे. किती दिवस या सर्व गोष्टी लपवणार आहोत? त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, मीरा, मीरा, तू चुकीचं वागतेस. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा प्लीज, बाबा तुम्ही असा विचार सुद्धा करू नका हो. खरं सांगते बाबा, माझ्या मनात सुद्धा तसं काही नाही. मला फक्त सगळं सत्य सगळ्यांना समजलं पाहिजे एवढीच इच्छा आहे. आणि ते जर का सत्य सर्वांना समजलं तर बरंच होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, जशी तुझी इच्छा. पण आता सगळं काही संपल्यात जमा आहे एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र मीरा खूपच घाबरलेली असते. शेवटी मीरा सत्याला म्हणते, आता मी तुम्हाला सांगते, आजपर्यंत तुम्ही सुधाकर गायकवाड यांचा मुलगा म्हणून जगलात. पण खरं सांगू, ते तुमचे वडीलच नाहीयेत. हे ऐकल्यानंतर सत्या बोलतो, धूमकेतू, उगाच काहीही बोलू नकोस. तोंडातून काहीही शब्द काढायचा नाही. धूमकेतू, असं कसं काय म्हणालीस तू? सुधाकर गायकवाड यांचा मीच मुलगा आहे आणि तू त्यांच्या विरोधात असं काहीतरी बोलतेस. धूमकेतू, तुझ्या तोंडातून असे शब्द कसे काय निघाले? तेव्हा मात्र सुधाकर सत्याला बोलता, सत्यजित, सत्यजित, सावर स्वतःला. तेव्हा सत्यजित सुधाकरला म्हणतो, बाप, अरे काय बोलते बघितलंस का?
अरे माझ्या अस्तित्वावरतीच प्रश्न उभे करतेय. बाप तूच सांग, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजित हे एवढं मोठं सत्य स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.